बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज निर्णय. केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी. वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासून कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा दावा. दरम्यान 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर. कराडच्या ताफ्यात असलेली गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार. यावेळी दिलीप वळसे पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही उपस्थिती असणार. सैफला पाहिल्यानंतर मलाच संशय. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग. मंत्री नितेश राणेंकडून सैफच्या हल्ल्याबाबत शंका व्यक्त. बांगलादेशी आरोपीबाबत बोलताना राणेंकडून सैफचा घाण असा उल्लेख. सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व माहिती दिली आहे. हल्ल्याबाबत कुणाला शंका असल्यास पोलीस विभागाला सांगावं. सैफवर झालेल्या चाकू हल्ल्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया. अभिनेता सैफच्या हल्ला प्रकरणात आरोपीनं फेकलेला चाकूचा तुकडा बांद्रे तलावात सापडला. आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीनं बांगलादेशमध्ये राहत असलेल्या वडिलांना केलेला फोन. आरोपीनं वडिलांना 10,000 पाठवल्याचं फोनवरून सांगितलं. सैफ आणि करीनाला मुंबई पोलिसांकडून तात्पुरती सुरक्षा. सैफच्या घरात झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी. सैफला खासगी सुरक्षेसोबतच पोलिसांकडूनही सुरक्षा. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी. आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कपिलसह रेमो डिसूजा, राजपाल यादव आणि सुगंधा मिश्राला धमकी. धमकीचा मेल आलेल्या पत्रात विष्णू अशी स्वाक्षरी. पोलिसांची माहिती. मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक. दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरात पोलिसांची कारवाई. अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांसाठी शोधमोहीम सुरू करणार. राज्य अल्पसंख्याक आयोग ॲक्शन मोडवर. प्रत्येक जिल्ह्यात 25 सदस्यांची जिल्हा आयोग समिती असणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सर्वच नेते अभिवादन करणार. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील राऊत यांचीही हजेरी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी. बाळासाहेबांच्या विचारातून शिवसेनेनं देशाला हिंदुत्ववादी विचार दिले. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांची मागणी. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे. शिंदे गटाचा आज मुंबईतील बीकेसीत मेळावा तर ठाकरे गटाचा मुंबईतील अंधेरीत मेळावा. बाळासाहेब नसते आणि शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झालं असतं. सामनातून सवाल. तर बाळासाहेबांचा महाराष्ट्र भाजपच्या शहा फडणवीस यांनी गलित गात्र केला. सामनातून निशाणा. जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू. 10 जखमी प्रवाशांवर पाचोऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. चहा विक्रेत्यानं रेल्वेत आग लागल्याची ओरड केली आणि निव्वळ अफवेमुळे जळगाव दुर्घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडवर. पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग करणाऱ्यांचा शोध सुरू. अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचाही पोलिसांकडून शोध सुरू. जळगाव रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी. आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवली जाईल. देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15,70,00,000चे सामंजस्य करार. 2 दिवसात एकूण 54 सामंजस्य करारांवर सही. रिलायन्स, अमेझॉन, JSW सोबत मोठे करार. दावोसमधील आधीच्या करारांची अंमलबजावणी किती झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चौकशी करावी. घोषणा करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरू. अंबादास दानवे यांचा निशाणा. एकनाथ शिंदे उद्यापासून राज्यभरात आभार यात्रा काढणार. विधानसभेला मिळालेल्या यशानंतर जनतेचे आभार मानणार. शिवसेना नेत्या शायना एनसी यांची पत्रकार परिषदेत माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौरा. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. टोरेस घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं. तातडीनं कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केल्याची कोर्टाकडून कानउघडणी. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखवली नाही. खंडपीठानं फटकारलं. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महायुतीतील पक्ष स्वबळावर निवडणूक शक्यता. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात.
बुलढाण्यातील जन आरोग्य योजनेचे कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत. आरोग्य मित्र संघटनेकडून 12 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा. विविध मागण्यांसाठी राज्यातील आरोग्य मित्र संघटना संपावर जाणार. 12वी परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी नवा नियम. केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आता संबंधित शाळेऐवजी इतर शाळांमध्ये केली जाणार. परीक्षेची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाचा महत्त्व. संत्रा गळतीच्या नुकसानाची 165 कोटींची मदत अखेर जाहीर. अमरावतीमधील 41,000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून या संदर्भात पाठपुरावा. नाशिकमधील पंचवटी आणि रामकुंड परिसरात नो व्हेकल झोन घोषित करण्यात येणार. पर्यटन स्थळाच्या सुरक्षिततेसह स्वच्छता सुधारण्यासाठी निर्णय. पोलीस आयुक्तांकडून सर्वेक्षण करण्याचे निर्देश. जालन्याच्या शेवलीमधील ग्रामस्थांचं स्मशानभूमीच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरू. प्रशासनानं जागा उपलब्ध करून दिली नाही तर आमरण उपोषण सुरूच राहणार, ग्रामस्थांचा इशारा. वाशिमच्या अनसिंग कुंभी मार्गावर वाहनाच्या बोनेटवर बसून प्रवाशांचा धोकादायक जीवघेणा प्रवास. वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित. पोलीस आणि वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांकडून. ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं पालघरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. बाडा तालुक्यातील कलाकारांना साकारली बाळासाहेबांची हुबेहूब रांगोळी. रांगोळीच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली. जालन्यात भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून. हमीभावापेक्षा 400 ते 500 रुपयांच्या कमी दरानं कापूसची विक्री. शेतकरी चिंतेत. शिवाजी पार्कमध्ये धूळ रोखण्यासाठी गवताचा थर असणं आवश्यक. आयआयटीचा अहवाल. प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीनं घेतला आयआयटीचा सल्ला. मैदानातील लाल माती बदला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचना. मुंबई क्राईम पोलिसांकडून अफगाण देशातील नागरिकाला अटक. मुंबईतील वडाळा परिसरात 2007 पासून हबीबुल्ला प्रांग नावाच्या व्यक्तीचं वास्तव्य. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला पुन्हा अफगाणिस्तानला पाठवलं जाणार. नवी मुंबईतील 20 पोलीस ठाण्यांमध्ये 118 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक. यामध्ये 56 महिला, 57 पुरुष आणि 5 बालकांचा समावेश. या प्रकरणी पोलिसांकडून तपासणी सुरू. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा. पालिका प्रशासन इमारतींचं तोडकाम करणार. 41 इमारतींपैकी 7 इमारती आधीच जमीनदोस्त. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर 41 इमारती. पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळा टाळण्यासाठी ई पीक पाहणी होणार बंधनकारक. राज्य समितीची महत्त्वपूर्ण शिफारस. 1 रुपयाऐवजी विमा उतरवण्यासाठी 100 रुपये आकारावे अशीही सूचना. सिडको घरांच्या किमती तातडीनं कमी करा. संदीप नाईक यांची मागणी. सिडकोच्या घरांच्या किमती भरमसाठ असल्यानं सर्वसामान्यांची निराशा. संदीप नाईक यांची प्रतिक्रिया. राज्यभरातील वीज मीटर रीडिंग आणि बिल वाटप कामगार 1 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार. स्मार्ट मीटरमुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. सरकारनं स्मार्ट मीटर लावू नये, कर्मचाऱ्यांची मागणी. जालन्यात दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो आणि वांगी रस्त्यावर फेकली. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड. बारमधील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये. या प्रकरणी कारवाई करत दहशत निर्माण करणाऱ्यांची धिंड काढली. पुण्यात गुईलेन-बरे सिंड्रोमची रुग्णसंख्या 59 वर. रुग्णांमध्ये 38 पुरुष, 21 महिलांचा समावेश. तो गुईलेन-बरे सिंड्रोमचे 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. पुण्याच्या नांदेड सिटी, किरकटवाडी, कोल्हेवाडी या परिसरात जीबीएस सिंड्रोमची साथ. जीबीएस सिंड्रोमचे 23 रुग्ण सापडले. एकाच भागात रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभाग सतर्क.